तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टेट बोर्ड मॅथ्स सब चॅनलवर। तर आज आपण शिकणार आहोत 8वी गणित चॅप्टर सांख्यिकी मधला सराव संच 11.2। तर बघा, याआधी आपण शिकलो सराव संच 11.1। आता आपण 11.2 शिकूया। तर 11.2 मध्ये विभाजित स्तंभालेख आहे, विभाजित स्तंभालेख त्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे। तर थोडक्यात पाहूया विभाजित स्तंभालेख म्हणजे काय असते। तर हे बघा, आकृतीमध्ये दाखवलेलं आहे। आता स्तंभालेख आहे। तर ह्या स्तंभालेखामध्ये काय काय दाखवलंय, हे पुरुष आहेत, इथं स्त्रिया आहेत। म्हणजे एकाच स्तंभामध्ये काय दोन माहिती दाखवले आहेत, म्हणजे इथं पुरुष आणि इथं स्त्रिया दाखवलेत। तर एकापेक्षा काय दोन किंवा अधिक घटकांची माहिती एका स्तंभात, दोन किंवा त्यापेक्षा अधिक माहिती एका स्तंभात दाखवली जाते, तेव्हा त्याला काय म्हणतात, विभाजित स्तंभालेख म्हणतात। हे बघा, इथं ह्या काय दाखवल्यात, ह्या स्त्रिया आणि हे पुरुष दाखवलेत, म्हणजे दोन माहिती दाखवल्यात इथं, म्हणून हा काय झाला, विभाजित स्तंभालेख झाला। असंच दोन किंवा अधिक घटकांची माहिती एका स्तंभात दाखवली जाते, त्याला विभाजित स्तंभालेख म्हणतात। तर आपण ह्या सराव संचामध्ये हे शिकणार आहोत, विभाजित स्तंभालेख। तर बघूया आता प्रश्न पहिल्याकडे वळूया आपण। काय म्हणते, खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा। तर बघा, आपल्याला हे आलेख दाखवला आहे। ह्या आलेखवर काय काय दाखवलं आहे, हा इकडे हा आडवा म्हणजे एक शख्स असतो, हा एक असतो, हा वाय अक्ष असतो। तर एक शख्सावर काय दाखवलंय, हे सविता, सरोज, वर्षा, मेघा आणि वैशाली, आणि इकडे त्यांनी केलेली बचत दाखवली आहे। इकडे 200, 400, 600, 800 आणि 1000। तर वाय अक्षावर प्रमाण काय घेतलंय, 1 सेंटीमीटर बरोबर 200 रुपये। आणि हे निळ्या रंगाने जे दाखवलंय हे दाखवलंय एप्रिल मधली बचत, आणि ही जी पांढरी आहे ही मार्च मधील, म्हणजे जे कलर नाही केलंय ते मार्च मधली बचत दाखवली आहे। तर बघूया आपण आता। तर बघा आता काय आहे ते, ही आकृती कोणत्या प्रकारच्या स्तंभालेखाची आहे। तर आताच बघितलं आपण, दोन किंवा अधिक घटकांची माहिती एका स्तंभात दाखवली जाते, तेव्हा त्याला काय म्हणतात, विभाजित स्तंभालेख म्हणतात। तर इथं दोन घटक दाखवले आहेत, म्हणजे एक एप्रिल मधील बचत आणि एक मार्च मधील बचत। हे एप्रिल मधील आणि मार्च मधील बचत दाखवली आहे, म्हणजेच हा कोणता झाला, विभाजित स्तंभालेख। ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय झाला, विभाजित स्तंभालेख। तर आपण इथं लिहून घेऊया प्रश्न पहिल्याचं, याचं उत्तर आहे विभाजित। ठीक आहे, याचं काय येईल उत्तर, विभाजित स्तंभालेख। ठीक आहे, कशाची आकृती आहे ही, विभाजित स्तंभालेखाची। ठीक आहे, हे विभाजित स्तंभालेख हे याचं उत्तर झालं। आता दुसरं बघूया, वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती आहे। तर एप्रिल महिन्यातील बचत कोणाची, आपल्याला वैशालीची काढायची आहे। ठीक आहे, ही वैशाली झाली। आता इथं हे बघा, 1 सेंटीमीटर म्हणजे किती दिलंय, 200 रुपये दिलं आहे प्रमाण। तर हे किती झाले, हे 600 रुपये। ठीक आहे, आपल्याला कोणाची काढायची आहे, वैशालीची एप्रिल महिन्यातली बचत। तर एप्रिल महिन्यातलं म्हणजे काय, ब्ल्यू कलर दिलाय त्यांनी। तर एप्रिल महिन्यातली वैशालीची बचत काय आहे, 600 रुपये। ठीक आहे, किती रुपये आहे, 600 रुपये। ही झाली वैशालीची एप्रिल महिन्यातली बचत। आता काय म्हणते, सरोजची मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत किती आहे। सरोज ची मार्च व एप्रिल महिन्यातील, आता सरोज कुठे गेली, ही सरोज झाली। तर सरोजची मार्च आणि एप्रिल महिन्यातील एकूण बचत। ठीक आहे, तर सरोजची काय आहे, ही एप्रिलची बचत आणि ही
मार्चची बचत. तर टोटल किती रुपये आहे? 800 रुपये. ऑलरेडी इथं दिलेलं आहे बघा, इथं 800 रुपये. ठीक आहे. तर मार्चची किती बचत आहे तिची? एप्रिलची झाली ही 400 म्हणजे ब्ल्यू, आणि ही 400 म्हणजे टोटल किती झाली? 800 रुपये. तर मार्च व एप्रिल 400 प्लस काय? 400 म्हणजे किती बचत आहे तिची? 800 रुपये. हे तिची टोटल बचत झाली. आता 14 प्रश्न काय म्हणते? सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे? तर इकडे बघा एकदा. आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा सविताची बचत आणि मग नंतर मेघाची बचत काढावी लागेल. ठीक आहे. मग कोणाची बचत जास्त आहे ते काढायचं आहे आपल्याला. तर बघा इकडे आधी सविताची बचत काढूया आपण. तर बघा आता आपल्याला सविताची एकूण बचत किती आहे? सविताची एकूण बचत झाली आहे, हे बघा सविताची एकूण बचत आहे 1000 रुपये. ठीक आहे. ही सविताची एकूण बचत किती झाली? 14 प्रश्न आहे. हा पहिला, ठीक आहे, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथ्याचा. सविताची एकूण बचत, सविताची एकूण बचत किती आहे? 1000 रुपये. 1000 रुपये. आणि काय आपल्याला मेघाची एकूण बचत. तर हे मेघाची किती झाली? मेघाची एकूण बचत, मेघा कुठे आहे? ही तर ही झाली मेघाची एकूण बचत झाली 500 रुपये. ठीक आहे. हा बघा, हा 1 युनिट म्हणजे किती झाला आहे? 200 रुपये. तर मग जो अर्धा होईल तो किती होईल? 100. म्हणजे हा 400 आणि 600च्या मध्ये आहे, म्हणजे किती झालं हे? 500 रुपये. ठीक आहे. तर सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे? तर ऑब्व्हियसली 500 रुपये. ठीक आहे. तर 1000 मायनस किती? 500 केला आपण, तर किती झाले हे? 500. ठीक आहे. तर हे त्याचं उत्तर झालंय. कितीने जास्त आहे? 500 रुपयाने जास्त आहे. आता 5वा प्रश्न बघा. कोणाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे? आपण सर्वात कमी बचत एप्रिल महिना म्हणजे काय? निळा रंग. ठीक आहे. तर हे बघा मेघा. मेघाची किती आहे इथं? 200 रुपये. म्हणून कोणाची? तर मेघाची. मेघाची काय आहे? तुम्ही पूर्ण वाक्यात लिहून घ्या. मेघाची एप्रिल महिन्यातील बचत काय आहे? सर्वात कमी आहे. हे त्याचं उत्तर झालं. ठीक आहे. आता दुसरं उदाहरण बघूया आपण. दुसरं काय म्हणते? दुसरा उदाहरण आहे, जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 5वी ते 8वी मधील मुलांची व मुलींची संख्या खालील सारणीत दिली आहे. यावरून विभाजित स्तंभालेख काढा. आपल्याला आता विभाजित स्तंभालेख काढायचं आहे. त्यांनी काय दिलं आहे? 5वी ते 8वी मधील मुलामुलींची संख्या दिली आहे. आपल्याला स्तंभालेख काढायचं आहे. तर बघा काय आहे? 5वीत मुले किती? 34 मुले आहेत, 34 मुली आहेत 17, 6वी मध्ये 26, 14, 7वी मध्ये 21, 14 आणि 8वी मध्ये 25 आणि 20. तर यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला? याची पहिल्यांदा आपण टोटल करून घेऊ. तर बघा आता दुसरा प्रश्न आपण, हा जो ग्राफ आहे इथंच, हा सेम ग्राफ इथं काढायचा आणि इथं त्याची मग टोटल करून घ्यायची. तर आपण आता क्वेश्चन नंबर दुसरा बघूया. तर मी हे काढून घेते आधी टेबल. तर आपल्याला काय काढायचं आहे आता? विभाजित स्तंभालेख काढायचं आहे. तर आपण हे, आपल्याला हे दिलेलं आहे. आता आपण याची एकूण करून घेऊ. आपण हा एक रकाना इथं एक एक्स्ट्राचा ऍड केलाय, आपल्यालाच म्हणजे इझी जाईल. तर बघा हे 17 अधिक 34 किती झाले? हे आपण टोटल लिहून घेऊया इथं. हे झाले 51, 6 4 10 म्हणजे हे 30 आणि हे
40. ठीक आहे. 26 अधिक 14 हे 1 अधिक 4 5 आणि 2 अधिक 3 आणि हे 25 अधिक 20 हे झाले 45. आपण हा एक एक्स्ट्राचा रकाना ऍड केला, त्याच्यामुळे आपल्याला हे स्तंभालेख काढायला सोपं जाईल. तर आपल्याला विभाजित स्तंभालेख काढायचा आहे. तर काय करायचं आता, वाय अक्षावर आपल्याला प्रमाण दिलं आहे. वाय अक्षावर काय 1 सेंटीमीटर बरोबर किती विद्यार्थी घ्यायचे आहेत? 10 विद्यार्थी. तर आपण आता इकडे काढूया स्तंभालेख. तर बघा आपण हा घेतला एक अक्ष आणि हा घेतला वाय अक्ष. तर आता बघा इथं एक अक्षावर काय घ्यायचंय आपल्याला, तर इकडे आपण इयत्ता लिहूया आणि इकडे विद्यार्थी, इकडे विद्यार्थी आणि इकडे इयत्ता लिहिले. ठीक आहे, हे झाले विद्यार्थी. आणि आपल्याला स्केल दिली आहे किती, तर वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी. ठीक आहे. तर आता हे बघा इथं ठीक आहे. आता इथं याला इरेजच करून घेऊया, इथं जागा होणार नाही. तर इथं आपण आता स्केल लिहूया. इथं 10, इथं 20, इथं 30, इथं 40, इथं 50, इथं 60, इथं 70, हे 80. ठीक आहे. आपल्याला किती 45 पर्यंतच पाहिजे, नाही 51 पर्यंत टोटल. आणि इकडे इयत्ता आपण इथं बघा, इथं हे 2 मिळून 1, तर इथं आपण 5वी लिहूया. हे झाले इथं 2 मिळून 1, ही झाली 5वी, ही झाली 6वी, ही झाली 7वी आणि ही झाली 8वी. तर ठीक आहे. तर आपल्याला इथं काय करायचंय आता, 5वीला किती विद्यार्थी आहेत, हे 5वीला किती विद्यार्थी, 51 टोटल. तर आपण स्केल घेऊया आणि स्केलच्या सहाय्याने तिथं 51 म्हणजे हे झाले, हे 50, इथं झाले हे 50 आणि थोडं वर म्हणजे काय असेल, हे 51 असेल टोटल. ठीक आहे. तर इथं आपण इथं 51. तर आपण आता इथं लाईन काढूया. बघा माझ्याकडे असं रेडीमेड आहे, तर हे झाली अशी 51ची लाईन. मी तुम्हाला एक काढून देते, तुम्ही असं स्केल घ्यायचं आणि स्केलनी करायचं. इथं स्केल ठेवायची आणि इथून स्केलनी अशी ह्याला खाली असं जोडून घ्यायचं. ठीक आहे. हे झाले 51ची लाईन. आता दुसरी काय आहे, दुसरी 40. ठीक आहे. हे किती झाले, 40. तर आता बघा 40चं इथं डायरेक्ट इथं लाईनवरच येईल ते 40. आणि तिसरी काय आहे, 35. आता हे मी 40 काढून घेते. ठीक आहे. हे इथं झालं 40. तुम्ही हे स्केलनी जोडा बरोबर, स्केलने व्यवस्थित होईल का. असं इथं स्केल ठेवायची आणि हे असं टच करायचं खाली पॉइंट वरती. ठीक आहे.
आता तिसरं काय आहे? 35. 7वीचे विद्यार्थी किती आहेत? हे टोटल 35 विद्यार्थी आहेत. तर बघा आता हे 35 म्हणजे 30 आणि 40च्या मध्ये, तर म्हणजे इथं येईल. ठीक आहे, तर हे 35 झाले. तर हे बघा 35 विद्यार्थी हे इथं. आता अजून इथं उभी लाईन काढायची, म्हणजे हे असं जोडून घेतलं. हे इथं जोडलं असं. एक करून देते मी, दुसरं म्हणजे मग करूनच ठेवते तुम्हाला. हे फक्त दाखवायसाठी आहे की कसं जोडायचं ते. म्हणजे एवढं कारण इथं खूप वेळ जाणार आहे असं. हे झालं. आता 8वीचे किती टोटल? 45 विद्यार्थी. 45 म्हणजे 40 आणि 50च्या मध्ये. तर हे झालं इथं. इथं झालं सेंटरला म्हणजे 45. तर बघा हे आपण सेंटरला लाईन घेतली, हे इथं जोडलं असं. थोडी तिरपी झाली. तुम्ही ग्राफ पेपरवर काढा, ते व्यवस्थित येईल ग्राफ पेपरवरती. हे अशी आणली, हिला असं जोडून घेतलं असं. आपण दुसरीच लाईन घेऊ, व्यवस्थित असं जोडून घेऊ याला. ठीक आहे, हे झाले आता 45ची लाईन. ओके, तर बघा इकडे हे असं ग्राफ पेपरवर नीट येईल ते. तर इथं ही 5वी आहे, इथं काय 6वी 7वी आणि 8वी. तर आपल्याला काय करायचं आहे? आता इथं आपल्याला ग्राफ काढायचा आहे. तर बघा आता प्रमाण काय घेतलंय आपण? प्रमाण घेतलंय, इथं प्रमाण घेतलंय आपण. बघा प्रमाण काय आहे? वाय अक्षावर इथं लिहून घ्यायचं. वाय अक्षावर काय घेतलंय? 1 सेंटीमीटर. ठीक आहे, 1 सेंटीमीटर बरोबर किती? 10 विद्यार्थी. ठीक आहे, 10 काय विद्यार्थी असं लिहून घ्यायचं व्यवस्थित इथं. 1 सेंटीमीटर बरोबर किती? 10 विद्यार्थी. आता आपल्याला इथं विभाजित स्तंभालेख काढायचे आहे. तर मग इकडे बघा, आता आपण काय मुले आणि मुली एकाच ठिकाणी दाखवणार आहोत. तर आपण मुलांना काय करून घेऊया? मुलांना काय करू? कलर करू, कुठलाही एखादा. ठीक आहे, हे मुलं दाखवू आपण, हे मुलं, आणि जे ब्लँक राहतील ते आपण मुले दाखवू. ठीक आहे, हे झाले मुले, आणि जे ब्लँक ठेवू आपण त्या काय मुली. तर बघा आता मुले किती आहेत? 34. 5वीला काय आहे? मुले 34, म्हणजे हे 30 आणि हे 35च्या थोडं जवळ, म्हणजे इथं 34 आहे. तर हे झाले मुलं. ठीक आहे, हे झाले मुले. मी आपण याला कलर केला, आणि उरलेल्या मग काय झाल्या? मुली झाल्या. आता हे 34चं झालं. आता 6वीला काय आहे? 6वीला 26 मुले. 26 म्हणजे हे 20, 25 आणि थोडं वर 25चे, म्हणजे हे झाले
26. ठीक आहे, हे झाले 26 मुले आणि उरलेल्या काय झाल्या मग मुली. तुम्ही असं पेन्सिलने फक्त असे क्रॉस क्रॉस करा, एवढे कलर करायची आवश्यकता नाही. 7वीला काय, 7वीला 21 मुले म्हणजे हे झाले 20 आणि थोडस अगदी हलकं वर म्हणजे 21 मुले. ठीक आहे, कलर केलेले काय आपले मुले आणि जे कलर नाही केले त्या मुली. आणि त्याच्यानंतर अजून काय आहे, 8व्या वर्गात, 8व्या वर्गाला किती 25 म्हणजे हे 20 आणि 30च्या मध्ये म्हणजे काय 25. ठीक आहे, हे झाले मुले 8वीतले आणि उरलेल्या किती मुली आहेत त्या. अजून काय विचारलंय प्रश्नामध्ये, आपला हा विभाजित स्तंभालेख झाला म्हणजे एका स्तंभावर आपण काय 2 माहिती दिली आहे, इथं मुले आणि मुली, म्हणून हा झाला विभाजित स्तंभालेख. तर आपल्याला एवढंच काढायचं होतं, आपल्याला स्तंभालेख काढायचं आहे आणि काय हे सारणी काढायची होती. तर आता काय आपण तिसरा प्रश्न बघूया. यामध्ये काय स्तंभालेख आपण काय एकदम सोपा असते हा. ग्राफ पेपरवर तुम्हाला हे 1 सेंटीमीटर वगैरे हे सगळं असं दिसेल इथं. ठीक आहे, हे इथं आता बरोबर दिसत नाहीये, पण तुम्ही असं बरोबर ते जे सेंटरची लाईन असते ह्या दोघांच्या म्हणजे ती 5ची असते आणि त्याच्या जवळजवळ एक एक लाईन असतात. ठीक आहे, तर तिथं तुम्ही बरोबर काढून घ्या. आता हा काय एकदम सोपा प्रश्न असतो आणि 3-4 मार्काला तर असतोच, म्हणून हा हातातला घालवायचं नाही, याला व्यवस्थित करायचं, फक्त आकडे बरोबर लिहायचे. आता बघू तिसरा प्रश्न बघूया. आता तिसरा काय आहे, तिसरा प्रश्न असंच आहे, खालील सारणीत 4 गावांमध्ये 2016 आणि 17 या वर्षात लावलेल्या झाडांच्या संख्या दिलेल्या आहेत. तर सारणीतील माहिती विभाजित स्तंभालेखाने दाखवा, म्हणजे सेम तसाच प्रश्न आहे. आता आपण आता तिसरा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर काय आहे, आता 3 आहे. तर आपल्याला इथं पण आता तसंच काढावं लागेल. बॉक्स काढू आपण आले, हे मी बॉक्स काढून घेते आणि मग नंतर कंटिन्यू करते. बघा आपल्याला काय दिलं आहे, तर 2016 आणि 2017 मध्ये लावलेल्या झाडांच्या काय दिल्या संख्या दिल्या आहे. तर कर्जत गावात किती लावले, वडगावमध्ये, शिवापूर आणि खंडाळामध्ये लावले. तर मग बघा 2016 आणि 2017 आपण यांची टोटल करूया. ते हे झाले किती, हे 350. ठीक आहे, किती 550 आणि हे 450, हे झाले 250. आपण अशी काय करून घेतली, टोटल करून घेतली, म्हणजे आपल्याला इथं ग्राफ पेपरवर शो करायला चांगलं होऊन जाते. टोटल केलं की मग. तर आता आपण इकडे दाखवूया एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस वरती. तर ठीक आहे, आपल्याला काय दिलं आहे, प्रमाण दिलं आहे. नाही, आपल्याला इथं प्रमाण नाही दिलं आहे, तर आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. तर बघा आता इथं आपण घेऊया किती 100, 200, हे बघा कसे 150, 250, 200, 100 म्हणजे 50-50च्या ह्याच्याने आहे. आपण 100चं पण घेऊ शकतो, 50चं पण प्रमाण घेऊ शकतो. ठीक आहे, आपल्याला प्रमाण तर दिलेलंच नाहीये ना, हो नाही आहे दिलेलं प्रश्नामध्ये. प्रमाण दिलं असलं तर आपण जे दिलं असलं ते घ्यायचं. ठीक आहे, तर आपण इथं कर्जत, ठीक आहे, हे 2 बॉक्समध्ये इथं कर्जत, इथं वडगाव, मग इथं काय घेऊ आपण शिवापूर आणि इथं खंडाळा 1-1 सेंटीमीटरवर आपण हे घेऊया. ठीक आहे, तर आता हे स्केलने आणि आपण इथं 1 सेंटीमीटर म्हणजे 100 झाडे घेऊ. आता इथं आहे 1 सेंटीमीटर, 2, 3, 4, 5, 6, इथं 7,
8, 9 आपण 50 पण घेऊ शकतो. 50 तर आपल्याला खूप इझी होईल म्हणजे 100, 200, 250 असं आहे तर आपण 50च घेऊ आपण. इथं 50 घेतले तर इथं 100, हे झाले 150, हे झाले 200, हे झाले 250, मग हे किती झाले 300. ठीक आहे, मग हे 350, 400, नाही आपल्याला मोठं होऊन जाईल, आपण 100चीच घेऊया. 100ची स्केल, हे खूप मोठं होईल. हे 100 घेतले, हे 200, 300, 400 आणि हे झाले 500. ठीक आहे, इकडे पुढे पुढे इकडे 600, 700 असं आपण. तर आपण प्रमाण काय घेतलं वाय अक्षावर, असं इथं लिहून घ्यायचं. वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर काय 100 झाड आहे. ठीक आहे, 1 सेंटीमीटर बरोबर 100 झाड आहे. आणि आपण आता इकडे हे बघा इथं कर्जत, इथं असं लिहूया. हे झालं कर्जत, मग हे दुसरं झालं वडगाव, तिसरं झालं शिवापूर, हे झालं शिवापूर, हे चौथं झालं खंडाळा. ठीक आहे, हे गावे घेतली आपण एक्स ॲक्सिस वरती आणि वाय ॲक्सिस वर झाडे घेतली. आता आपण स्तंभ काढूया. तर बघा कर्जत मध्ये किती टोटल 350 झाड आहेत. तर आपल्याला बघा 350 म्हणजे कुठे येईल 300 आणि 400च्या मध्ये. ठीक आहे, म्हणजे इथे 350 झाले. ठीक आहे, हे इथं कर्जत. ठीक आहे, आपण हे काढूया ना, स्केलने काढूया आपण. हे अशी स्केल घ्यायची, तुम्ही अशी स्केलनीच काढा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित होईल. असं हे अशी स्केल घेतली आपण, इथं असं जोडलं. हे कर्जतचे झाड झाले टोटल 350. आता काय वडगावचे किती 550. तर बघा हा वडगाव आहे इथं 500 आणि हे 600च्या मध्ये, म्हणजेच हे झाले 550. ठीक आहे, तुमची स्केल हलवायची नाही, हे डिजिटल असल्यामुळे जरा स्टेबल राहत नाही. तुम्ही प्रॉपर करायचं नाही तर मग ते वाकड्या रेषा येतात. हे झाले 350. ठीक आहे, हे मी हाताने जोडून घेते त्याला. आणि दुसरं काय आहे शिवापूर आहे 450, म्हणजे 400 आणि 500च्या मध्ये. ठीक आहे, हे झालं 450, म्हणजे हे 400 आणि 500च्या मध्ये इथं आहे. हे झालं 450. याला पण मी हाताने जोडते, हे स्केल व्यवस्थित मूव्ह होत नाही. खंडाळा आहे 250, खंडाळा आहे 250. तर बघा हे 250 म्हणजे किती झाले, हे 200 आणि 300च्या मध्ये. हे झालं खंडाळा, हे आपण असं जोडून घेऊया. ठीक आहे, तुमच्याकडे ग्राफ पेपर असते तिथं बरोबर जमेल, फक्त स्केल हलवायची नाही मग ते व्यवस्थित दिसत नाही. ठीक आहे, हे झालं आपलं एकूण झालं. आता काय करायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अलग अलग शो करायचे 2016 आणि 2017ची झाडं. तर आपण 2016चे
आपण कलर करूया. ठीक आहे. 2016चे झाडं किती आहेत? 150. तर आपण त्याला कलर करूया. 150 म्हणजे हे इथं. ठीक आहे. हे झाले 2016ची झाडं. ठीक आहे. आपण याला असं कलर केलंय. वडगावचे. आता कर्जतचे झाले. आता वडगावचे किती आहेत? 250. म्हणजे हे इथं. ठीक आहे. आणि उरलेले मग 2017चे झाले. ठीक आहे. आता शिवापूरचे 200. इथं 200 येईल शिवापूर. ठीक आहे. आणि उरलेले मग 2016चे. आता काय आहे? खंडाळा 2016चे खंडाळ्याचे 100. आपण याला कलर करून घेतलंय. उरलेले मग 2017चे झाले. ठीक आहे. तर आपण आता याचे प्रमाण दाखवूया. तर इथं लिहून घ्यायचं, असं बॉक्स करायचं. जे आपण कलर केलं ते म्हणजे 2016चे झाडं. ठीक आहे. आणि जे ब्लँक ठेवलंय ते झाले 2017चे. तर आपण एका स्तंभामध्ये 2 माहिती दाखवली, म्हणजे 2016 आणि 2017, म्हणजे म्हणून हा काय झाला? विभाजित स्तंभालेख झाला. ठीक आहे. तर हा प्रश्न आपला संपलेला आहे. आता 4था प्रश्न बघूया. तर 4था प्रश्न काय आहे आता? तर इथं बघा आपल्याला 3 क्वांटिटी दिल्या आहेत. सायकलने जाणारे, बस व ऑटो आणि पायी जाणाऱ्या. या आधीच्या उदाहरणामध्ये आपल्याला 2 हे दाखवायचे होते. आता इथं 3 दाखवायचे, म्हणजे 3 माहिती दिली आहे. तर ठीक आहे. ते एकाच स्तंभामध्ये आपल्याला 3 माहिती भरायची आहेत. तर इथं काय? सायकलने जाणारे, बस व ऑटो आणि पायी जाणारे. तर आपण याची टोटल करून घेतली आहे पैठणची. तर किती झाली? 5000. येवल्याची 3000. शहापूरची 2250. तर आपण आता टोटल काढलं. हे याला वेळ लागेल म्हणून मी आता काढून घेतले. रेकॉर्ड करताना मग जास्त वेळ लागतो. तर हे झाले टोटल 5000. आता दुसरी येवला 3000 आणि शहापूर 2250. 2250 म्हणजे 2500 आणि 2000च्या मध्ये. तर आपल्याला इथं काय दाखवायचं आहे? शाळेत जाण्यासाठी वापरलेल्या वाहतुकीच्या साधनांची व पायी जाणाऱ्यांची माहिती दिली आहे. तर विभाजित स्तंभालेख म्हणजे 3 एंट्रींचा विभाजित स्तंभालेख काढायचा आहे. तर आता बघा, आता सायकलने जाणारे. तर सायकलने जाणारे आपण काय करू? इथं हे बघा, असं ब्लँक जे आहे ते सायकलवाले पकडू आपण. हे झाले सायकलने जाणारे. आता थोडंसं असं पूर्ण कलर देऊ त्याला. ते पूर्ण कलर जाणारे काय पकडू आपण? बस व ऑटोने जाणारे. आणि तिसरा, ज्याला आपण असं डॉट डॉट देऊ, ते म्हणजे पायी जाणारे. तर बघा, सायकलने जाणारे किती आहे? 3250. तर आता हे 3000 आणि 3500च्या मध्ये, म्हणजे हे झाले 3250. ठीक आहे. तर हे ब्लँक ठेवलं आपण सायकलने जाणारे. आता बस व ऑटोने जाणारे ते इथं किती आहेत? 750. ठीक आहे. बस व ऑटोने जाणारे. आणि उरलेले काय? पायी जाणारे. आता आपण येवल्याचं बघू. येवल्याला किती सायकलने जाणारे? 1500. ते हे सायकलने जाणारे इथं 1500. आता शहापूरचं बघू. शहापूरचे 1250, म्हणजे 1000 आणि हे इथं 1250 येतील. ठीक आहे. हे झाले इथं 1250. हे म्हणजे हे सायकलचे. आता बस व ऑटोचे काढू आपण. तर बघा, इथं हे म्हणजे हे झाले हे सायकलवाले. आणि मग हे पायी जाणारे. ठीक आहे. तर हे पायी जाणाऱ्यांना आपण असं करूया. ठीक आहे. हे आपण इथं केले पायी जाणारे. आता इथं तसंच सेम हे
हे झाले पायी जाणारे. इथं किती आहे? सायकलवाले. तर बघा अशा प्रकारे आपण काय हा बॉक्स बनवला आणि बॉक्समध्ये काय आधी एकूण केली पैठण, येवला आणि शहापूरची. तर पैठणची आली 5,000, तर आपण हे 5,000 इथं टोटल दाखवली. मग नंतर येवला 3,000, मग नंतर शहापूर 2,250. आणि याच्यामध्ये बघा सायकलवाले हे असे ब्लँक ठेवले. नंतर ब्ल्यू कलरने जे दाखवले आहे ते बस व ऑटोवाले आणि हे रेड कलरचे पायी आहे. तर सायकलवाले किती आहे? 3,250. हे बघा इथं 3,250 दाखवले. मग उरलेले काय बस व ऑटोवाले म्हणजे 750. ठीक आहे हे इथं. आणि मग नंतर 1,000 हे पायीवाले. असं प्रत्येकाला केलेलं आहे. आता इथं येवल्याला हे 1,500 म्हणजे सायकलवाले. मग हे नंतर हे 500 ब्ल्यू कलरचे आणि रेड कलरचे म्हणजे हे 1,000 म्हणजे हे पायी जाणार आहे. ठीक आहे. आता हे सायकल शहापूरचे तर 1,250 हे ब्लँक जे आहे हे, आणि हे 500 बस व ऑटो जे ब्ल्यू कलर आणि हे जे रेड आहे ते पायी जाणार आहे. तर ह्या स्तंभालेखामध्ये काय दिलं आहे आपल्याला? ह्या विभाजित स्तंभालेखामध्ये आपल्याला 3 गोष्टी दिल्या आहेत. एका स्तंभावर 3 गोष्टी दाखवायच्या आहेत. एक आहे म्हणजे काय सायकलने जाणारे, एक सायकलने जाणारे, दुसरे बस व ऑटो आणि तिसरे पायी जाणारे. ह्या अशा 3 गोष्टी दिल्या आहेत आपल्याला. तर आपला हा सराव संच संपला आहे. तर आपण पुढे 11.3 सराव संच घेऊया. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढे आपला सतमान स्तंभालेख आहे. तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. थँक्यू.